नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत सप्टेंबर महिन्यातील सर्व क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये सप्टेंबर महिन्यातील 250 प्रश्नांचा समावेश केलेला आहे। तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, मिस युनिव्हर्स इंडिया 2024 कोण ठरली आहे? तर रिया सिंगा ही ठरलेली आहे मिस युनिव्हर्स इंडिया 2024। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विश्व शांती बुद्ध विहाराचे उद्घाटन कोठे केले? तर महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विश्व शांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केलेले आहे। लॉरेट पॅरिसचे जागतिक राजदूत कोण बनले आहे? तर आलिया भट्ट। नेक्स्ट आहे, पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे? तर श्री विजयपुरम। तर पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव असणार आहे श्री विजयपुरम। तर पोर्ट ब्लेअर हे अंदमान निकोबारची राजधानी आहे। नेक्स्ट आहे, FICCI यूथ आयकॉन म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहे? तर आयुष्मान खुराना आणि नीरज चोप्रा। तर बघा, आयुष्मान खुराना हा अभिनेता आहे आणि नीरज चोप्रा हा भालाफेकपटू आहे। तर या दोघांना FICCI यूथ आयकॉन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर कुलदीप गुप्ता यांनी लिहिलेले आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन कोठे केले आहे? तर राजगीर या ठिकाणी केलेले आहे। दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? तर आतिशी मार्लेना सिंह या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री झालेल्या आहेत। तर त्या दिल्लीच्या तिसऱ्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत। नेक्स्ट आहे, कोणत्या भारतीयाची जागतिक कृषी मंच मंडळावर निवड झाली आहे? तर सुरेश प्रभू यांची निवड झालेली आहे जागतिक कृषी मंच मंडळावर। सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर प्रशांती राम यांना देण्यात आलेला आहे सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024। कोणते राज्य सरकार झाशी आणि कानपूर दरम्यान औद्योगिक शहर विकसित करणार आहे? तर उत्तर प्रदेश करणार आहे। पॅरालिम्पिक गेम्स 2024च्या ट्रॅक इव्हेंटमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे? तर प्रीती पाल ही बनलेली आहे। तर तिने कांस्य पदक जिंकलेले आहे। नेक्स्ट आहे, कोलंबो सुरक्षा परिषदमध्ये भारताच्या बाजूने कोण सहभागी झाले? तर अजित डोवाल हे सहभागी झाले होते। मनीष नरवालने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे। तर कशामध्ये जिंकलेले आहे बघा, 10 मीटर एअर पिस्तूलच्या SH1 प्रकारामध्ये। नेक्स्ट आहे, ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 कोठे आयोजित करण्यात आला? तर मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला। केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड अँबॅसिडर पदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर मनू भाकर हिची नियुक्ती केलेली आहे। नेक्स्ट आहे, WHO ने घोषित केलेले हेल्दी सिटी म्हणजेच निरोगी शहर धुलीखेल हे कोणत्या देशातील पहिले निरोगी शहर बनले आहे? तर नेपाळ या देशातील। कोणत्या विमानतळावर भारतातील सर्वात मोठे एरो लाउंज सुरू करण्यात आले आहे? तर कोचीन या शहरामध्ये। SJVN, NHPC, रेलटेल आणि सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांना भारत सरकारने कोणता दर्जा दिला आहे? तर नवरत्न हा दर्जा दिलेला आहे। महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? तर नाशिक या ठिकाणी आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यात। कोणत्या राज्याच्या कच्छ किनारपट्टीवर आसना चक्रीवादळ तयार झाले होते? तर गुजरात राज्याच्या कच्छ किनारपट्टीवर आसना हे चक्रीवादळ तयार झालेले होते। SAFF अंडर-20 दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत कोणी ऐतिहासिक विजय मिळवला आहे? तर बांगलादेशने मिळवलेला आहे आणि उपविजेता राहिलेला आहे नेपाळ हा देश। 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी केंद्र सरकारने MBBSच्या किती जागा विशेषतः दहशतवादामुळे प्रभावित कुटुंबासाठी राखीव ठेवल्या आहेत? तर एकूण 4 जागा ठेवलेल्या आहेत। भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संतोष कश्यप यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी। भारती एअरटेलने कोणासोबत कंटेंट पार्टनरशिपची घोषणा केली आहे? तर ॲपल या कंपनीसोबत। सार्वजनिक क्षेत्रातील ऑडिटमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि कोणत्या देशाने सामंजस्य करार केला आहे? तर सौदी अरेबियासोबत सामंजस्य करार केलेला आहे। राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकार कोणत्या 2 शहरांना जोडणारा
श्रीकृष्ण गमनपथ विकसित करणार आहे? तर बघा, मथुरा ते उज्जैन या 2 शहरांना जोडणारा श्रीकृष्ण गमनपथ राजस्थान आणि मध्य प्रदेश हे 2 सरकार विकसित करणार आहेत. नेक्स्ट आहे 44व्या प्रगती संवादाचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? तर नरेंद्र मोदी यांनी भूषवलेले आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सुमित अंतिलने कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले? तर भालाफेक स्पर्धेमध्ये जिंकलेले आहे. कोणता देश 2025 मध्ये ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन करणार आहे? तर इंग्लंडमध्ये होणार आहे हा ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल 11 ते 15 जून 2025 या कालावधी दरम्यान. नेक्स्ट आहे पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये नितीश कुमार यांनी कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे? तर बॅडमिंटन या खेळामध्ये. राष्ट्रीय पोषण महिना 2024 कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आला? तर गुजरात या राज्यामधून. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 किती लोकांना प्रदान करण्यात आला आहे? तर एकूण 5 लोकांना प्रदान करण्यात आलेला आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024. तर बघा, यामध्ये गुयेन थी नोक फोंग व्हिएतनामचे चिकित्सक आहेत. दुसरे आहेत फरविजा फरहान इंडोनेशिया. तिसरे आहेत मियाजाकी हायायो जपान. चौथे आहेत रुरल डॉक्टर्स मुव्हमेंट थायलंडमधील डॉक्टरांचा हा गट आहे. आणि 5वी व्यक्ती आहे कर्मा फुतनशो भूतान. नेक्स्ट आहे हिरो मोटरकॉर्पने कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर संजय भान यांची नियुक्ती केलेली आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये निशाद कुमारने उंच उडी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. कोणते राज्य हॉकी महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे आयोजन करणार आहे? तर बिहार राज्य करणार आहे. एमॅन्युएल मॅक्रॉन हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांना ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात आले आहे? तर फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, ज्यांना ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात आलेले आहे. अमृत लाल मीना कोणत्या राज्याचे मुख्य सचिव बनले आहेत? तर बिहार या राज्याचे. प्रोजेक्ट सी बर्डचे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर राजेश धनकर यांनी स्वीकारलेला आहे. भारतीय नौदलाने सहभाग घेतलेला काकाडू 2024 कोणत्या देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे? तर ऑस्ट्रेलिया देशाचा हा युद्ध सराव आहे काकाडू. तर हा युद्ध सराव 9 ते 20 सप्टेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये झालेला आहे. तर यामध्ये भारताने सहभाग घेतलेला होता. नेक्स्ट आहे योगेश कथुनियाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. कोणत्या स्पर्धेमध्ये? तर डिस्कस थ्रोअरमध्ये. सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजचिन्हाचे अनावरण कोणी केले? तर द्रौपदी मुर्मू यांनी केलेले आहे. तर या ध्वजचिन्हामध्ये अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची भव्य इमारत आणि संविधानाचे पुस्तक आहे. नेक्स्ट आहे कोणत्या मंत्रालयाने निवृत्त खेळाडू सक्षमीकरण प्रशिक्षण रिसेट कार्यक्रम सुरू केला आहे? तर क्रीडा मंत्रालयाने सुरू केलेला आहे. पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर प्रीती पाल ही ठरलेली आहे. तिने कांस्य पदक जिंकलेले आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये रुबिना फ्रान्सिसने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे 10 मीटर एअर पिस्तूलच्या SH1 प्रकारामध्ये. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून नेमण्यात आलेले अमीर महतो हे कोणत्या राज्यातील पहिले ट्रान्सजेंडर आहेत? तर झारखंड या राज्यातील ते पहिले ट्रान्सजेंडर आहेत ज्यांची नियुक्ती केलेली आहे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून. नेक्स्ट आहे सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अमृत मोहन प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री विवाद समाधान केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर मुंबई या ठिकाणी. ड्युरंड कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर नॉर्थ ईस्ट युनायटेड या संघाने जिंकलेले आहे ड्युरंड कप 2024 चे विजेतेपद आणि उपविजेता राहिलेला आहे मोहन बागान ही टीम. कोणत्या देशाच्या डेव्हिड मलानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? तर इंग्लंड या देशाचा आहे तो खेळाडू. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी भारतीय लष्कराने कोणता प्रकल्प सुरू केला आहे? तर प्रकल्प नमन सुरू करण्यात आलेला आहे. कोणत्या देशाच्या पर्यटन मंडळाने सस्टेनेबल टुरिझम फॉर लाईव्हलीहूड रिकव्हरी प्रोजेक्ट या श्रेणीमध्ये पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशनचा सुवर्ण पुरस्कार जिंकला आहे? तर नेपाळ या देशाने जिंकलेला आहे.
कोणत्या राज्याच्या पर्यटनाला डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन श्रेणीतील हॉलिडे हिस्ट या श्रेणीत PATA सुवर्ण पुरस्कार 2024 देण्यात आला आहे? तर केरळ या राज्याला. कोणत्या देशाच्या शॅनन गॅब्रिएल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? तर वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे. सचिन खिलारीने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे शॉटपुट थ्रो या खेळामध्ये. तर सचिन खिलारी हा महाराष्ट्राचा खेळाडू आहे. महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्याने अपराजिता महिला आणि मुले विधेयक मंजूर केले आहे? तर पश्चिम बंगाल या राज्याने केलेले आहे. तेजस लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर मोहना सिंग या तेजस लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. वरुण नौदल सराव 2024 भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला? तर भारत आणि फ्रान्स या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आला वरुण नौदल सराव 2024. तर याची आवृत्ती 22वी होती. ठिकाण फ्रान्स आणि कालावधी होता 2 ते 4 सप्टेंबर 2024. नेक्स्ट आहे पहिली जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स 4 आणि 5 सप्टेंबर 2024 दरम्यान कोठे आयोजित करण्यात आली? तर लखनौ या ठिकाणी आयोजित करण्यात आली. पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे? तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज असे नाव करण्यात येणार आहे पुण्यातील लोहगाव विमानतळाचे. भारताने कोणत्या ठिकाणी जोरावर या रणगाड्याची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर बिकानेर या ठिकाणी. अलीकडेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर राजविंदर सिंग भाटी यांनी. कोणत्या राज्याच्या विधानसभेत 0 तासाची परंपरा सुरू करण्यात आली आहे? तर हिमाचल प्रदेश. रेल्वे मंत्रालयाने वंदे मेट्रोचे नाव बदलून कोणते नाव दिले आहे? तर नमो भारत रॅपिड रेल्वे असे नाव करण्यात आलेले आहे वंदे मेट्रोचे. हिमांशी टोकसने आशियाई कॅडेट जुडो चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 23वा कायदा आयोग किती वर्षांच्या कार्यकाळासाठी स्थापन केला आहे? तर एकूण 3 वर्षांसाठी केलेला आहे. तर हा कार्यकाळ कोणता आहे बघा, 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027. नेक्स्ट आहे केन्स सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेड आपला सेमीकंडक्टर प्लांट कोणत्या ठिकाणी उभारणार आहे? तर गुजरातमधील सानंद या ठिकाणी उभारणार आहे. 10 लाख कोटीहून अधिक वार्षिक महसूल मिळवणारी पहिली भारतीय कंपनी कोणती बनली आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये निशाद कुमारने उंच उडीत कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात किती फुटबॉल स्टेडियम बांधण्याची घोषणा केली आहे? तर एकूण 18 फुटबॉल स्टेडियम बांधण्यात येणार आहेत उत्तर प्रदेशमध्ये. जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण चेरापुंजी येथे राष्ट्रीय संघाची परिषद कोठे होणार आहे? तर सिडनी या ठिकाणी. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच सांस्कृतिक धोरण जाहीर केले असून त्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? तर सुधीर मुनगंटीवार यांच्या. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे अंतरिम अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रजनीश नारंग यांची. महाराष्ट्रातील किती नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे? तर एकूण 1000 महाविद्यालयांमध्ये. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये शरद कुमार आणि मरियप्पन थंगावेलू यांनी कोणत्या स्पर्धेत पदक जिंकले? तर उंच उडीमध्ये. तर शरद कुमार यांनी रौप्य पदक जिंकलेले आहे आणि मरियप्पन थंगावेलू यांनी कांस्य पदक जिंकलेले आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी तिरंदाजी मिश्र सांघिकमध्ये कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. धनुष श्रीकांतने जागतिक मूकबधीर नेमबाजी स्पर्धेत किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर एकूण 3 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. राहुल द्रविडची कोणत्या IPL फ्रँचायझीच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजस्थान रॉयल्स. उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बबिता चौहान यांची. अलीकडेच BCCIने पुरुष क्रिकेट संघाचा निवडकर्ता म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अजय रात्रा यांची नियुक्ती केलेली आहे.
सप्टेंबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच कोणत्या देशाला भेट दिली आहे? तर ब्रुनेई या देशाला. इंडिया बायो एनर्जी अँड टेक एक्स्पो 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी. न्यायमूर्ती एम.एस. रामचंद्र राव यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर झारखंड. उत्तर प्रदेश सरकार वैदिक 3D संग्रहालय कोठे बांधणार आहे? तर वाराणसी या ठिकाणी. मनीष कुमार गुप्ता हे कोणत्या राज्याचे नवे मुख्य सचिव बनले आहेत? तर अरुणाचल प्रदेशचे ते मुख्य सचिव बनलेले आहेत मनीष कुमार गुप्ता. इंग्लिश चॅनल एकट्याने पोहणारा सर्वात वयस्कर भारतीय कोण ठरला आहे? तर सिद्धार्थ अग्रवाल हे ठरलेले आहेत. तर त्यांनी 49व्या वर्षी इंग्लिश चॅनल एकट्याने पोहलेले आहे आणि ते इंग्लिश चॅनल एकट्याने पोहणारे सर्वात वयस्कर भारतीय ठरलेले आहेत. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलसंचय जनभागीदारी उपक्रम कोठे सुरू केला आहे? तर गुजरातमधील सुरत या ठिकाणी. विषाणू युद्ध अभ्यास कोठे आयोजित करण्यात आला? तर राजस्थानमध्ये. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सुहास यतिराजला बॅडमिंटन पुरुष एकेरी SL4 प्रकारात कोणते पदक मिळाले आहे? तर रौप्य पदक मिळालेले आहे. आसाम सरकार कोणता दिवस सुता दिवस म्हणून साजरा करणार आहे? तर 20 ऑगस्ट. दीप्ती जीवनजीने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. अलीकडे चर्चेत असलेले NLFT आणि ATTF बंडखोर गट भारतातील कोणत्या राज्यात सक्रिय होते? तर त्रिपुरा या राज्यामध्ये. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने नवीन नोटरी पोर्टल लॉन्च केले आहे? तर अर्जुन राम मेघवाल यांनी. कोणत्या शहरातील उपक्रम लॅब मित्रला नॅशनल ई-गव्हर्नन्स गोल्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले? तर वाराणसी या ठिकाणच्या. आरतीने जागतिक अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 10,000 मीटर रेस वॉक स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये प्रवीण कुमारने उंच उडीत कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक. दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? तर 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. कोणत्या देशाचा फुटबॉल खेळाडू लुईस सुआरेझने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर उरुग्वे या देशाचा आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज कोण बनला आहे? तर हरविंदर सिंग. फेडरल बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कृष्णन वेंकट सुब्रमण्यम यांची. बॅडमिंटनपटू नित्याश्री सिवनने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. हिमांशी टोकसने आशियाई कॅडेट जुडो चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. फिलिप्सने भारतासाठी नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर भरत शेषा यांची नियुक्ती केलेली आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत भागीदारी केली आहे? तर सिंगापूर या देशासोबत. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने पाणबुडी बचाव कार्यावर स्वाक्षरी केलेला करार केला आहे? तर दक्षिण आफ्रिका. वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर निवडक ग्रामपंचायतींना आदर्श गावांमध्ये रूपांतरित करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये कपिल परमारने जुडोमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. T20 इंटरनॅशनल क्रिकेटच्या इतिहासात कोणत्या देशाने सर्वाधिक पॉवर प्ले टोटल म्हणजे सर्वाधिक धावा केल्या आहेत? तर ऑस्ट्रेलिया या देशाने केलेल्या आहेत. म्हणजेच पहिल्या 6 षटकात विक्रमी 113 धावा केलेल्या आहेत. भारत सरकार तिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्र कोणत्या देशात उघडणार आहे? तर सिंगापूर या देशामध्ये. पॅरिस 2024 पॅरालिम्पिकमध्ये भारतीय क्लब थ्रोअर धर्मवीरने कोणता पुरस्कार जिंकला आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. टाइम मासिकाच्या AI 2024 मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आला आहे? तर अश्विनी वैष्णव आणि अनिल कपूर यांचा समावेश करण्यात आलेला आहे. वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर झारखंड हे राज्य ठरलेले आहे. 65 वर्षांवरील वकिलांना
झारखंड या राज्यामध्ये पेन्शन देण्यात येणार आहे. कोणत्या राज्य सरकारने 17 सप्टेंबर हा दिवस प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? तर तेलंगणा या राज्याने. ITTF फाउंडेशनचे पहिले भारतीय राजदूत कोण बनले आहेत? तर शरद कमल अचंता हे बनलेले आहेत. भारताचे नवीन वित्त सचिव कोण बनले आहेत? तर तुहिन कांता पांडे हे भारताचे नवीन वित्त सचिव आहेत. कोणत्या राज्य सरकारने महिलांना पोलीस दलात 33% आरक्षण जाहीर केले आहे? तर राजस्थान या राज्य सरकारने महिलांना पोलीस दलामध्ये 33% आरक्षण जाहीर केलेले आहे. चांगल्या खरेदीसाठी अलीकडेच AI असिस्टंट रूपस कोणी लॉन्च केला आहे? तर अमेझॉनने लॉन्च केलेला आहे AI असिस्टंट रूपस. ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन सदस्य कोण बनले आहे? तर अल्जेरिया हा देश बनलेला आहे. US ओपन 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर आरिना सबालेंका यांनी जिंकलेले आहे. उपविजेता आहे जेसिका पेगुला, अमेरिका. नेक्स्ट आहे IIT दिल्लीने आपले पहिली आंतरराष्ट्रीय कॅम्पस कोणत्या देशात उघडले आहे? तर UAE या देशामध्ये उघडलेले आहे. ISSF जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला नेमबाजींनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. दरवर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन कधी साजरा केला जातो? तर 10 सप्टेंबर रोजी. तर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2024 ची थीम काय होती बघा? कृतीतून आशा निर्माण करणे. मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इंग्लंड. 2025 स्क्वॉड बैठक कोणत्या देशात होणार आहे? तर अमेरिका या देशामध्ये होणार आहे. कोणता देश जगातील सर्वात मोठा प्लास्टिक प्रदूषक बनला आहे? तर भारत हा देश जगातील सर्वात मोठा प्लास्टिक प्रदूषक बनलेला आहे. ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर एकूण 29 पदके जिंकलेली आहेत. यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदके आहेत. कोणत्या ठिकाणचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नहान भारत दौऱ्यावर आले होते? तर अबुधाबीचे प्रिन्स आहेत. मिशेल बार्नियर कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत? तर फ्रान्स या देशाचे. 54व्या GST कौन्सिलच्या बैठकीत कर्करोगाच्या औषधांवरील GST दर किती कमी करण्यात आला आहे? तर बघा 5% कमी करण्यात आलेला आहे. DRDOने चांदीपूर ओडिशा येथील APJ अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? तर अग्नी 4 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. झायमी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? तर कॅटरीना कैफ. नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त लष्करी सराव युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आला? तर अमेरिका. आवृत्ती 20वी होती 2024 मधील. ठिकाण आहे राजस्थान. कालावधी होता 9 ते 22 सप्टेंबर 2024. बघा युद्ध अभ्यास 2024 हा सराव भारत आणि अमेरिका या देशांदरम्यान झालेला आहे. नेक्स्ट आहे 900 गोल करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू कोण बनला आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा पोर्तुगीजचा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये 101 वा सदस्य म्हणून कोण सामील झाला आहे? तर नेपाळ हा देश. आशियाई ऑलिम्पिक कौन्सिलचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर रणधीर सिंग. कोणत्या राज्यातील अहमदाबाद ते भुज दरम्यान देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा सुरू होणार आहे? तर गुजरात राज्यातील अहमदाबाद ते भुज दरम्यान देशातील पहिली वंदे मेट्रो सुरू होणार आहे. US ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर जानिक सिनर यांनी जिंकलेले आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी. सोशल मीडियाच्या वापरासाठी किमान वयाचा कायदा कोणता देश लागू करणार आहे? तर ऑस्ट्रेलिया हा देश. आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर भारत या संघाने पटकावलेले आहे आणि उपविजेता राहिलेला आहे चीन हा देश. अरुण गोयल यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर क्रोएशिया या देशाचे राजदूत झालेले आहेत अरुण गोयल. CM7 योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर त्रिपुरा या राज्याने सुरू केलेली आहे. अलीकडेच कोणत्या कंपनीने ब्रेल लिपीमध्ये भारतातील पहिली आरोग्य विमा पॉलिसी लॉन्च केली आहे?
तर स्टार हेल्थ या कंपनीने. कोणत्या राज्यात पहिली ॲडव्होकेट अकॅडमी साकारण्यात येत आहे? तर महाराष्ट्रामध्ये. स्वच्छ हवा सर्वेक्षण 2024 मध्ये कोणत्या शहराला श्रेणी 1 मध्ये प्रथम स्थान मिळाले आहे? तर सुरत या शहराला. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना भारत सरकारकडून बक्षीस म्हणून किती रुपये दिले जातील? तर 75 लाख रुपये. केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PWD आयकॉन म्हणून घोषित केले आहे? तर शीतल देवी आणि राकेश कुमार यांना. चौथ्या इंटरकॉन्टिनेंटल कप फुटबॉल कोणी जिंकला? तर सीरिया या देशाने जिंकलेला आहे. उपविजेता राहिलेला आहे भारत हा देश. अब्देलमाजिद तैबोने कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? तर अल्जेरिया या देशाचे. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर PM ई-ड्राईव्ह योजनेला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे? तर महाराजगंज या ठिकाणी. मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर KS चित्रा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. देशात प्रथमच कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये पेपरलेस मतदान झाले आहे? तर रतुआ रतनपूर भोपाळ या ठिकाणी. तर बघा, देशात प्रथमच मध्य प्रदेश या राज्यातील भोपाळ या जिल्ह्यातील रतुआ रतनपूर या ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये पेपरलेस मतदान झालेले आहे. नेक्स्ट आहे SBIच्या लोकसंख्या अहवालानुसार भारत जगात तरुणांच्या संख्येत कितव्या स्थानावर आहे? तर 4थ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर आहे नायजेरिया हा देश. आयफा अवॉर्ड 2024 मध्ये आयोजित करण्यात आला होता दुबई या ठिकाणी. आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर राणी मुखर्जीला. आयफा अवॉर्ड 2024 चित्रपटसृष्टीत 25 वर्ष पूर्ण केल्याबद्दल कोणाला अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले? तर करण जोहर यांना. कोणत्या जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर रत्नागिरी या गावाला. 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर बुडापेस्ट या ठिकाणी. संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून घोषित केला आहे? तर 6 जुलै हा दिवस. अल नजाह 2024 युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे? तर ओमान. कधी आयोजित करण्यात आला? तर 13 ते 26 सप्टेंबर या दरम्यान. कोणत्या देशाने चांद्रयान-1 नावाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर इराण या देशाने. जागतिक ओझोन दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 16 सप्टेंबर रोजी. चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर नवी दिल्ली या ठिकाणी 14 ते 15 सप्टेंबर या दिवशी. कोणत्या मंत्रालयाद्वारे भारत स्टार्टअप नॉलेज ॲक्सेस रजिस्ट्री डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला आहे? तर व्यापार आणि वाणिज्य मंत्रालयाद्वारे. महाराष्ट्र राज्याच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर हेमंत पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. चीनच्या शांघाय शहरावर किती वर्षातील सर्वात मोठे वादळ बेंबिका धडकले आहे? तर 75 वर्षातील. नेक्स्ट आहे शेतीशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर बघा, चरणजित सिंह चन्नी यांची. BCCIने नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोठे केले आहे? तर बंगळुरू या ठिकाणी केलेले आहे. मेलबर्न विद्यापीठाने भारतात कोठे ग्लोबल सेंटर सुरू केले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. PM आवास योजनेअंतर्गत अतिरिक्त कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते ॲप जारी केले आहे? तर आवास प्लस 2024 हे ॲप जारी केलेले आहे. जाफर हसन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर जॉर्डन या ठिकाणी. नेक्स्ट आहे दुसऱ्या जागतिक अन्न परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी 19 ते 21 सप्टेंबर या कालावधी दरम्यान. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजेच महारेराच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर मनोज सौनिक यांनी. कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या शिफारशीनुसार एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? तर रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय शांती दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 21 सप्टेंबर.
केंद्र सरकारने सुरू केलेली NPS वात्सल्य योजना कोणाद्वारे राबवण्यात येणार आहे? तर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. नवी दिल्ली येथे कोणत्या कालावधीत 8व्या भारत जल सप्ताह 2024 चे आयोजन करण्यात आले आहे? तर 17 ते 20 सप्टेंबर 2024. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? तर मध्य प्रदेश. वर्ल्ड फूड इंडिया 2024 ची तिसरी परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली या ठिकाणी. स्वच्छता ही सेवा अभियान 2024 अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे? तर नितीन गडकरी यांच्या हस्ते. सफाई मित्र परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर उज्जैन या ठिकाणी. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCBच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अनुराग गर्ग यांची. कुष्ठरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर जॉर्डन हा देश. कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली आहे? तर महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली आहे. 14वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर पंजाब या राज्याने. भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अमरप्रीत सिंग यांची. तर ते भारतीय हवाई दलाचे 28वे प्रमुख आहेत. मुक्तेश कुमार परदेशी यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे? तर तुर्कस्तान. भारतीय रायफल संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर कलके सिंह देव यांची. न्यायाधीश RK श्रीराम यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर मद्रास. कोणत्या किल्ल्याला महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे? तर प्रतापगड. भारताच्या बुद्धिबळ संघाने 45व्या ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या व महिला गटात प्रथमच कोणते पदक पटकावले आहे? तर सुवर्ण पदक पटकावलेले आहे. अनुराग कुमार दिसनाईके यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर श्रीलंका. क्वाड शिखर संमेलन 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? अमेरिका या ठिकाणी. न्यायाधीश राजीव शकधर यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? तर हिमाचल प्रदेश. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 चा किताब कोणी जिंकला आहे? तर ध्रुवी पटेल हिने. 19व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे करण्यात आले? विशाखापट्टणम या ठिकाणी. इंडोनेशिया पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय SL3 स्पर्धेत भारताच्या उमेश विक्रम याने कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. सहकारी डेअरी क्षेत्राच्या विकासासाठी श्वेत क्रांती 2.0 योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे? तर अमित शहा यांच्या हस्ते. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारताची कितवी रँक आहे? तर 39वी आहे. पहिल्या क्रमांकावरती आहे स्वित्झर्लंड आणि शेवटच्या क्रमांकावरती आहे अंगोला हा देश. कोणत्या चित्रपटाची 2025 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे? तर लापता लेडीज. लोवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्स 2024 नुसार भारत आशियातील कितवी मोठी महासत्ता बनला आहे? तर तिसरी. पहिली आहे अमेरिका. नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्याच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर मुस्ताक अंतोले यांची. कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या महासंचालकपदी मोहम्मद आसिफ मलिक यांची निवड झाली आहे? तर पाकिस्तान. भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने कोणत्या देशाच्या कृषी आणि पशुधन मंत्रालयासोबत सामाजिक सामंजस्य करार केला आहे? तर ब्राझील या देशासोबत. महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाने कोणत्या ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंजुरी दिली आहे? तर शिरूर ते छत्रपती संभाजीनगर. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRBच्या डायरेक्टर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आलोक रंजन यांची. महाराष्ट्र ST महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भरत गोगावले यांची करण्यात आलेली आहे. कोणत्या अभिनेत्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारा भारतीय फिल्म उद्योगांमध्ये उत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर चिरंजीवी यांना. संसदेच्या संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राधामोहन सिंह यांची. राष्ट्रीय आपत्ती विकास प्राधिकरण म्हणजेच NDMA आणि इंडियन आर्मीद्वारे अभ्यास अक्कया 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर चेन्नई या ठिकाणी.
कोणत्या भारतीय मालिकेला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2024 मध्ये नामांकन मिळाले आहे? तर द नाईट मॅनेजर. 25वा आयफा अवॉर्ड 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर जयपूर या ठिकाणी. 41व्या भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर राजनाथ सिंह यांच्या हस्ते. तर हे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर SP धारकर यांची. कोणत्या खेळाडूला ओडिशा राज्याचा एकलव्य पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात येणार आहे? तर प्रत्याशा रे यांना. जागतिक पर्यावरण आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 26 सप्टेंबर रोजी. देशात कोणत्या राज्यात पहिल्या CO2च्या मिथेनॉल पायलट प्लांटचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये. केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक स्वयंरोजगार आहेत? तर कृषी क्षेत्रामध्ये आहेत 82%. कोणत्या देशाचा खेळाडू शाकिब अल हसन याने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर बांगलादेशचा खेळाडू आहे. जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? 27 सप्टेंबर रोजी. 2024 थीम होती पर्यटन आणि शांतता. जागतिक पर्यटन दिन 2024चा यजमान देश कोणता आहे? तर जॉर्जिया हा देश. भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवरील संघटना ग्लोब नेटवर्कची 5वी बैठक कोठे पार पडली? तर बीजिंग या ठिकाणी. कोणत्या संस्थेने अभेद्य म्हणजेच ॲडव्हान्स्ड बॅलिस्टिक्स फॉर हाय एनर्जी डिफेट हे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहे? तर DRDOने. कोणत्या भारतीय खेळाडूने IBSF वर्ल्ड मेन्स 6 रेड स्नूकर चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा जिंकली आहे? तर कमल चावला हिने. जागतिक रेबीज दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 28 सप्टेंबर रोजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्का आणि अरुणिका या 2 कम्प्युटिंग सिस्टीमचे उद्घाटन केले असून त्या कशाशी संबंधित आहेत? तर हवामान अंदाजाशी संबंधित. एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन याचे चेअरमनपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर गिरीशचंद्र मुर्मू यांची. जागतिक हृदय दिन कधी साजरा करण्यात येतो? 29 सप्टेंबर रोजी. 2024 ची थीम आहे यूज हार्ट फॉर ॲक्शन. न्यायाधीश येंद्र प्रसन्ना मुखर्जी यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर मेघालय राज्याच्या. न्यायमूर्ती ताशीर अबस्तान यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात झाली आहे? तर जम्मू काश्मीर आणि लडाख. कोणत्या राज्याने शैक्षणिक विद्यार्थी दौऱ्यासाठी दर्शनी योजना सुरू केली आहे? तर तेलंगणा राज्याने सुरू केलेली आहे. UP इंटरनॅशनल ट्रेड शो 2024 मध्ये कोणत्या कंपनीला बेस्ट डिस्प्ले पुरस्कार मिळाला? तर HSDC लिमिटेडला. अजिंठा लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी कोणत्या राज्याने इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे? तर महाराष्ट्र राज्याने. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 42वा क्रमांक आहे. गुंतवणूकदारांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत द्विपक्षीय गुंतवणूक करार स्वाक्षरी केलेली आहे? तर उझबेकिस्तान सोबत. ग्लोबल एरोस्पेस समिटची 7वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर अबुधाबी या ठिकाणी. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 58वा क्रमांक आहे. कंबोडिया राज्याचे पुढील भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर B वनलाल वावना. आशियाई सिंहांचे संवर्धन करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्यात आले आहे? तर गीर राष्ट्रीय उद्यान गुजरात. 26 सप्टेंबर 2024 रोजी 5G O-RAN चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन कोणी केले? तर ज्योतिरादित्य M सिंधिया यांनी बंगळुरू या ठिकाणी. 26 सप्टेंबर 2024 रोजी परमरुद्र सुपर कॉम्प्युटर कोणी लॉन्च केला? तर नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेला आहे. 2024 मध्ये एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जितेंद्र J जाधव यांची. विमान वाहतूक मंत्रालयाकडून मान्यता मिळालेली भारताची नवीन विमान कंपनी कोणती आहे? तर शंख वायू. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते इन्व्हेस्ट इंडियाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर सिंगापूर या शहरामध्ये. मुंबईत 21 सप्टेंबर 2024 रोजी क्लीन द बीच कॅम्पेन 2024 कोणी सुरू केले? तर भूपेंद्र यादव यांनी सुरू केलेले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच म्हणजेच 18 सप्टेंबर 2024 रोजी मंजूर केलेल्या ऑर्बिटर मिशनचे लक्ष कोणत्या ग्रहावर आहे? तर शुक्र या ग्रहावर. कोणत्या राज्याने मालमत्ता नुकसान वसुली कायदा लागू केलेला आहे? तर उत्तराखंड या राज्याने मालमत्ता नुकसान वसुली कायदा लागू केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर महिन्यातील सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.